नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। मनसेच्या दणक्याने एसएमबीटी हॉस्पिटल धामणगाववाले वटणीवर। इगतपुरी तालुक्यातील एसएमबीटी हॉस्पिटल धामणगाववाले वटणीवर मनसेच्या दणक्याने रुग्णाच्या नातेवाईकांकडून मनमानी पद्धतीचे पैसे उकळल्याबद्दल दवाखान्यात मनसेचे नेते ज्ञानेश्वर लेंडे तसेच त्यांच्या टीमने हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली असता आशा आनंद डगळे यांच्या मुलाला एसएमबीटी रुग्णालय धामणगाव येथे उपचारासाठी दाखल केलं होतं। यावेळी संबंधित रुग्ण योजनेसाठी पात्र झाला होता, तरी देखील उपचाराकरिता म्हणून अतिशय मनमानी पद्धतीने रुग्णाच्या आईकडून पैसे वसुली केले अशी तक्रार मनसेकडे प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने एसएमबीटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी भेट घेतली व सदर प्रकार निदर्शनास आणून दिला। परंतु या दरम्यान आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे देखील तक्रार नोंदवली आहे असे मनसेचे नेते ज्ञानेश्वर लेंडे यांनी सांगितलं आणि त्वरित धनादेश स्वरूपाने आशा आनंद डगळे या रुग्णाचे पैसे परत करावेत असे सांगितले। म्हणून आपले 50,000 रुपये दवाखान्याकडून परत मिळाल्याबद्दल रुग्णाच्या आईने मनसे व राज ठाकरे साहेब यांचे आभार मानले। सुराज्य मराठी नेटवर्क करिता प्रतिनिधी बाजीराव भांगरे, एकदरे। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।